श्री स्वामी समर्थ. सर्व समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी करा हे खास उपाय. आर्थिक समस्यांवर तुमचा परिणामकारक उपाय शोधून काढले आहेत. पण जेव्हा हे तुम्ही उपाय तुमच्या जीवनामध्ये निर्माण कराल तेव्हा तुमच्या मनामध्ये या वैखरीमध्ये स्वामी समर्थांचं नामस्मरण चालू असू द्या. आता आपण पाहूया, दुःखांपासून मुक्तता जर आपली व्हायची असेल तर आपला भाग्य आणि भाग्याची उज्ज्वल रेषा जवळ आली आहे. आणि हे उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. ते उपाय बुधवारी करायचे आहेत आणि बुधवार तुमच्या जीवनातील भाग्याचा दिवस ठरणार आहे. तर चला आपण पाहूया, सर्व समस्यातून मुक्ती मिळण्यासाठी स्वामी समर्थांचं नाव घेऊन आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. बुधवारी करायचे हे उपाय. त्याच्यातील पहिला उपाय आहे, तृतीयपंथी असतात त्यांना बुधवारी पैसे दान करा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद म्हणून त्यांच्याकडून काही पैसे मागून घ्या. पैसे मागून म्हणजे 1 रुपया घेतला तर तो उत्तमच समजला जातो. आणि हे पैसे घराच्या मंदिरामध्ये ठेवा आणि नंतर मंदिरामध्ये म्हणजे देव्हाऱ्यामध्ये ठेवा आणि नंतर हिरव्या कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्या. बघा तुमच्या जीवनामधला कसा चमत्कार घडून येईल. आता दुसरा पाहूया, एखादी व्यक्ती खूप दिवसापासून कर्जात बुडाली असेल आणि खूप प्रयत्न करूनसुद्धा कर्जमुक्त होत नसेल तर बुधवारी 1.25 पाव मूग आणावेत. नंतर ते उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गायीला खाऊ घालावेत. यामुळे तुम्हाला कर्जापासून लगेच मुक्ती मिळू शकेल. तिसरा उपाय आहे, तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी बुधवारी 1 रुपयाच्या नाण्याचा हा उपाय करा. हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. यासाठी बुधवारी 1 रुपयाचं नाणं घेऊन त्यात मोहरीच्या तेलाचा 1 थेंब टाका आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना करा. नंतर शनी मंदिरात जाऊन ठेवावा. या उपायाने शनिदोषापासून आराम मिळतो. आता पाहूया चौथा उपाय, शत्रूपासून मुक्ती मिळण्यासाठी कोळशाच्या दगडामध्ये शत्रूचं नाव लिहून बुधवारी वाहत्या पाण्यामध्ये टाकावं. हा उपाय सलग 4 बुधवारी करावा. बघा, हे सर्व उपाय सांगत आहेत ते सर्व बुधवारी करायचे आहेत. जर आपला हा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा. आता आपण पाहूया 5वा उपाय, व्यवसायामध्ये यश असेल तर मंदारच्या रोपाला तांदूळ अर्पण करावे. तसेच बुधवारी सकाळी त्याची पूजा करावी. याशिवाय या दिवशी कडुलिंबाच्या झाडाला जळ अर्पण करावे. यामुळे नोकरी आणि व्यवसायाची प्रगती होते. आता पाहूया 6वा उपाय, सुंदर आणि निरोगी शरीरासाठी गव्हाच्या चपातीमध्ये गूळ घालून बुधवारी नर म्हशीला खाऊ घाला. यामुळे अनेक आजार दूर राहतील. 7वा उपाय, जर तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर बुधवारी सकाळी स्नान करून श्री गणेशाची पूजा करा. या दरम्यान खालील मंत्रांचा 21 वेळा जप करा आणि देवाला नारळ अर्पण करा. असं केल्यानं जीवनातील सर्व समस्या संपतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 8वा, बुधवारी गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं. ओम ग गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळं तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील. आता पाहूया 9वा उपाय, बुध दोषापासून मुक्ती हवी असेल तर बुधवारी माता दुर्गेची पूजा करा. याशिवाय ओम हे हरी क्ली चामुंडाय विचारे या मंत्राचा नियमित 108 वेळा जप करा. आता पाहूया 10वा उपाय, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये अडचणी आहेत किंवा कर्जाची समस्या आहे त्यांनी बुधवारी व्रत करावं. बुधवारी व्रत केल्यानं तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला सुख समृद्धी मिळेल. लाल किताबानुसार विधिपूर्वक 24 किंवा 28 बुधवारी हे व्रत केले पाहिजे.
आता पाहूया 11वा उपाय. तुमच्या कुंडलीतील बुधदोष असेल तर बुधवारी व्रत करा. त्यामुळं तुमचे सर्व संकट नष्ट होतील आणि तुम्हाला सुख समृद्धी मिळेल. आता पाहूया 12वा उपाय. बुद्धीच्या विकासासाठी तुम्ही बुधवारी व्रत करू शकता. तसेच तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही हे व्रत केलं पाहिजे. यामुळे तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळेल. आता पाहूया 13वा उपाय. तुमच्या कुंडलीतील बुध कमजोर असेल तर खोटे बोलणे टाळावं. खोटं बोलण्यानं नकळत कठीण परिस्थितीत निर्माण होते आणि जीवन दुःखमय होऊन जातं. आता पाहूया 14वा उपाय. लाल किताबानुसार बुधाची स्थिती कमजोर असेल तर माता दुर्गाची पूजा केली पाहिजे. तसेच कन्यापूजन करा. मंदिरात जाऊन देवीला 9 हिरव्या बांगड्या अर्पण करा. सर्व केल्यानं सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. आता पाहूया 15वा उपाय. अथर्वशीर्ष पठण अत्यंत लाभदायक मानलं जातं. हे वेद पठणाचा एक भाग आहे. बुधवारी अथर्वशीर्ष पठण केल्यानं व्यक्तीला संकटातून मुक्ती मिळते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. यासाठी बुधवारी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गणेशाच्या मूर्तीसमोर संकल्प करून आपली इच्छा व्यक्त करावी आणि त्यानंतर अथर्वशीर्ष पठण करावं. आता पाहूया 16वा उपाय. तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या असतील आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर बुधवारी श्री गणेशाला सिंदूरचा टिळा लावा. श्री गणेश हे प्रथम पूजनीय देव असून बुधवारी त्यांच्या कपाळावर सिंदूर लावल्यास ते प्रसन्न होतात. यामुळे सर्व समस्या दूर होतात असं मानलं जातं. आता पाहूया 17वा उपाय. ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती कमकुवत असेल त्यांनी बुधवारी करंगळीवर पाचू धारण करावा. असं केल्यानं बुधाची स्थिती मजबूत होते. आता पाहूया 18वा उपाय. गणेशजींचा आशीर्वाद हवा असेल तर दर बुधवारी मंदिरात जाऊन 5, 7 किंवा 11 परिक्रमा करा. असे सलग 11 बुधवारी करा. असं केल्यानं लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल दिसू लागतील आणि तुमची परिस्थितीसुद्धा चेंज होऊ लागेल. हे सर्व उपाय तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही निर्माण केले तर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. कारण हे उपाय बघा, तुम्ही एकदा सुरुवात करा आणि हे उपाय करताना श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करून हे तुम्ही उपाय करायला हवेत. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचं नामस्मरण चालू कराल तेव्हा तुमच्या उपायांची ऊर्जासुद्धा वाढेल, कल्पनाकतासुद्धा वाढेल आणि ही ऊर्जा शक्तीमध्ये आणि भक्तीमध्ये प्रगट निर्माण होईल. आणि या सर्व उपायांवर बघा तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनात जर तुमच्या दुःख येत असतील तर हे उपाय एकदा करून बघा. कारण हे उपाय आहेत तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणतील. तुमची ऊर्जा बघा निर्माण जागृत करायला उपयोग होणार आहे. श्री स्वामी समर्थ.